नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। पुण्याच्या स्वारगेट परिसरात जरांगेंच्या शांतता रॅलीचा जोरदार स्वागत। रॅली दरम्यान मराठा समाज बांधवांकडून जरांगेंना तलवार भेट। साताऱ्यात मनोज जरांगेंचे आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घारगे आणि नेते मनोज घोरपडेंकडून भेट। पुण्याच्या दिशेने रवाना होत असताना जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी केली आहे। मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार। जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जोरदार तयारी। 13 ऑगस्टला नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन। CBS परिसरात जरांगे सभा घेऊन मराठा बांधवांना संबोधित करणार। मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही, मी तिथूनच लढणार। आगामी विधानसभेसाठी कर्जत जामखेडच्या जागेवरून रोहित पवारांचं हे वक्तव्य। तर युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीसाठी वेगळी रणनीती। बारामतीच्या जागेवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाजप अकोला जिल्ह्यातील 4 विधानसभेच्या जागा लढवणार, संजय कुटे यांची माहिती। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विस्तारित बैठक संपन्न। मंत्री आदिती तटकरेंच्या उपस्थितीत परभणीत महिला मेळाव्याचं आयोजन। राजलक्ष्मी लॉन्स येथील कार्यक्रमात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानं नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। बूथ प्रमुख आणि निवडणूक एजंटला EVM संदर्भात मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून देण्यात आली आहे माहिती। यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा। काँग्रेस युवा नेते आशिष खुलसंगेंच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू। 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा असेल। यांच्या सरकार विरोधी आक्रमक। पिंपरी चिंचवड शहरात 16 ऑगस्ट रोजी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रेची सभा। पार्थ पवारांकडून जनसन्मान यात्रेच्या सभेआधी मैदानाची पाहणी। कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुभारंभ। धाराशिवच्या परंड्यात राष्ट्रवादी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात। दौंडमध्ये शरद पवार गटाचा शिवस्वराज्य मेळावा संपन्न झाला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनावणे, मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मेळावा। दौंडमध्ये शरद पवार गटाचा आमदार झाला पाहिजे। दौंडमधील शिवस्वराज्य यात्रेत बजरंग सोनावणे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। बार्शीच्या 2 वेळच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना बांधली राखी। प्रकृती बरी नसल्यानं शरद पवारांनी घेतली होती प्रभावती झाडबुके यांची भेट। बार्शीतील मेळाव्यात शरद पवारांच्या व्यासपीठावर भगीरथ भालकेंची उपस्थिती। भगीरथ भालकेंनी मेळाव्याला उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण। सोलापूरमध्ये शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट। सोपलच्या मेळाव्यामधून पवार गटाकडून सोपल यांचे कौतुक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा। मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा। वर्धा विधानसभेत शरद पवार गट उमेदवारी मागणार। माजी आमदार आणि शरद पवार गटाचे नेते सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुखांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार। अकोल्यातील पातूरमध्ये भास्कर जाधव यांचे अज्ञातांनी बॅनर फाडलेत। भास्कर जाधवांचा अकोल्यातील पातूरमध्ये मेळावा। भंडाऱ्याचे शिवसेना आमदार भोंडेकरांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकलेत। मध्यरात्री लावलेले बॅनर सकाळ होताच हटवल्यानं चर्चांना आता उधाण। नांदेडच्या बुगड गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी जाब विचारलाय। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीदरम्यान मराठा आंदोलक स्टेजवर पोहोचले। चिन्नीथला, पटोले, थोरात बैठकीला उपस्थित असताना मराठा आरक्षणावरून आंदोलक आक्रमक। लातूरमध्ये नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। जरांगेंवर आक्षेपार्ह टीका केल्यानं नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाकडून सभासद नोंदणी अभियान। तर खासदार भाऊसाहेब वागचौर यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात। अमरावतीच्या परतवाडा धारणी रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात। माजी खासदार नवनीत राणांकडून अपघातग्रस्ताला मदत। नाशिकमधील भगूर देवळाली रस्त्याची चाळण। जागोजागी खड्डे पडल्यानं नागरिकांचे खड्ड्यात बसून जनआंदोलन।
यवतमाळमधील खाटजी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मुट्टेमवार यांची तात्काळ बदली करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. शहरातील करोडोची जागा राजकीय नेत्याच्या संस्थेला दिल्याचा महेश पवार यांचा आरोप. बीडच्या आष्टीतील कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार गटासह कारखान्यातील कामगारांचं धरणं आंदोलन. नागपुरातील सिमेंट रस्त्याच्या कामाविरोधातच नागरिकांचं आंदोलन. विकासाच्या नावानं शहराचा विनाश करू नका, आंदोलकांकडून भावना व्यक्त. धाराशिवच्या तुळजापुरातील तालुक्यातील नळदुर्ग इथं हिंदू संघटनांचा मोर्चा. गोहत्या बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव. इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग MSRDC बांधणार आहे. तर चारोटीपासून वाढवण बंदरापर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधेल. वर्धा जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमेला सुरुवात. नवमतदारांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन. संविधान अमृत महोत्सवानिमित्त कणकवलीत संविधान जागर यात्रेचं आयोजन. शिवाजी चौक यात्रेनिमित्त जाहीर सभा संपन्न. कणकवलीमध्ये सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील पाथरे गावात भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. खेमानंद कंपनीच्या ऑनलाईन कांदा खरेदी विक्री ॲपचा देखील शुभारंभ झालाय. जळगावात बाल रंगभूमी परिषदेतर्फे आता लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. शाहिरी, पोवाडा, भारूड अशा विविध लोककलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. चाळीसगावमध्ये शबरी आवास योजनेअंतर्गत 181 लाभार्थ्यांना घरं मिळणार. आमदार मंगेश चव्हाणांच्या उपस्थितीत 60 लाख रुपयांचं पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित. हिंगोलीची कावड यात्रा. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दाखल. वैद्यनाथाची पूजा करून कावड यात्रा पुन्हा हिंगोलीकडे मार्गस्थ. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कसगी गावात चिनकोल महोत्सव साजरा. पुरुषांसह महिलांचा वेशभूषा करून महोत्सवात सहभाग. हिंगोलीत उद्या आमदार संतोष बांगरांच्या नेतृत्वात कावड यात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी. रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. तर तळ कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र. बीडच्या परळी तालुक्यातील सरासरी 69% पावसाची नोंद. 8 गावांना पाणीपुरवठा करणारा वन मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तर गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. संभाजीनगरचा अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणानं बहरलाय. ड्रोनच्या माध्यमातून घाटातील नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद. भुसावळमधील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडलेत. हतनूर धरणामधून 35,000 क्युसेक तापी नदीत पाण्याचा विसर्ग. उजनी धरणावर विद्युत रोषणाईतून साकारली आहे तिरंग्याची प्रतिमा. अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातली ही खास दृश्य. चाळीसगावमध्ये पावसानं फिरवली पाठ. तालुक्यातील सिंचन प्रकल्प तळाशी पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं भात शेती फुलली. फिरवली, शिवरली या गावात शेतकऱ्यांकडून सुधारित भाताची लागवड.